PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। महाराष्ट्रात सध्या राजकीय उलथापालथ जोरात आहे। भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी जनता दल, काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विकास कामे करण्याच्या भूलथापा दिल्या आहेत। मात्र सुरगाणा, पेठ, दिंडोरी, कळवण, त्र्यंबकेश्वर या आदिवासी भागातील समस्या जैसे थे आहेत। स्मशानभूमी शेड अभावी सुरगाण्यातील आदिवासी बांधवांना मरणानंतरही यातना सहन कराव्या लागत आहेत। गुरुवारी उंबरठाण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वडपळा येथे सुकर सोमा चौधरी वय वर्ष 65 या वयोवृद्धावर परतीच्या भर पावसात उघड्यावर अंत्यविधी करण्याची वेळ आली। राजकीय पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाच्या महापुरात सुरगाण्यातील आदिवासी बांधव बुडालाय। सुरगाणा तालुक्यात 61 ग्रामपंचायत असून गावे व पाडे मिळून 381 गावे आणि पाडे आहेत। यातील 140 ते 150 ठिकाणी स्मशानभूमी शेड नसल्यानं उघड्यावर अंत्यविधी करावा लागतोय। स्मशानभूमी नसल्यानं पावसाळ्यात अंत्यविधी प्रसंगी अनेक संकटांचा सामना करावा लागतो। काही ठिकाणी निधीचा अभाव तर काही ठिकाणी स्मशानभूमीसाठी जागा नसणे किंवा जागा असली तरी वन विभागाचा अडथळा अशा गोष्टींमुळे अडचणी येत आहेत। काही ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही, रस्ता असला तरी पावसाळ्यात पूर आला तर नदीपात्रातून मृतदेह नेण्याच्या घटना घडल्या आहेत। जिल्हा परिषदेच्या वतीनं अनेक गावांमध्ये अनावश्यक खर्च केला जातो। अनेक ठिकाणी कागदोपत्री खर्च दाखवण्याचे प्रकार घडलेले आहेत। त्यामुळे अनेक ग्रामसेवकांवर खात्याअंतर्गत कारवाई झालेली आहे। हे प्रकार टाळून अत्यावश्यक असलेल्या स्मशानभूमी शेड बांधण्याची मागणी तालुक्यातील गाव आणि पाड्यातून होत आहे। सुरगाणा तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पिळुकपळा येथे 23 सप्टेंबर 2021 मध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती। यासह वाघधोण ग्रामपंचायत अंतर्गत साबदारा येथे 8 जुलै 2022 ला ताडपत्रीखाली अंत्यविधी करण्याची वेळ आली। या ठिकाणी जनसुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमी बांधण्यात आलेली आहे। भर पावसात आदिवासी समाजाला ताडपत्रीखाली अंत्यविधी करण्याची वेळ येत आहे। शासनाने योग्य त्या सुविधा पुरवण्याची कारवाई त्वरित करावी अशी मागणी झुलप चौधरी वडपळा यांनी केलेली आहे। जनता न्यूज करता बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट सुरगाण्याहून। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।